आज भुजबळ अगदी म्हणजे ज्याला फ्रस्ट्रेट झालेले आहेत, त्यांच्यामुळे त्यांची सद्सद्विवेक बुद्धी मार खाल्लेली आहे. छगन भुजबळनंच बाळासाहेबाला टी-बाळू म्हणायला सुरुवात केली. छगन भुजबळनं बाळासाहेबाचं वय न पाहता त्यांना अटक केली. कोणत्या तोंडाने छगन भुजबळ राजसाहेबाला आरोप करतात? पहिली गोष्ट, भुजबळ कोणत्या संदर्भात बोललेत हे माहीत नाही, पण भुजबळाला हे बोलण्याचं आज काय कारण होतं? भुजबळ हे विसरले. खरं म्हणजे भुजबळनं नाशिकमध्ये फार मोठी नॉलेज सिटी काढली, पण भुजबळचं नॉलेज खूप कमी आहे. 1993 साली मला वाटतं 17-18 आमदार घेऊन कोण पहिल्यांदा बाहेर पडलं? बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तर पहिल्यांदा उद्धव ठाकरेने केलं. त्याच्यामुळं छगन भुजबळनं केलं. छगन भुजबळनंच बाळासाहेबाला टी-बाळू म्हणायला सुरुवात केली. छगन भुजबळनं बाळासाहेबाचं वय न पाहता त्यांना अटक केली. कोणत्या तोंडाने छगन भुजबळ राजसाहेबाला आरोप करतात? राजसाहेबांनी कधीही पक्ष फोडायचं काम केलं नाही. त्यांचे काही तात्विक मतभेद झाले, काही अंतर्गत मतभेद होते, त्यांनी बाळासाहेबाला सांगून बाळासाहेबाचे आशीर्वाद घेऊन ते शिवसेनेतून बाहेर पडले. कुणाला बाहेर पडून आपली प्रगती करण्याचा, आपला विचार रुजवण्याचा पूर्ण हक्क आहे. पण भुजबळाला हा विषय काढण्याचं काय कारण होतं? कारण ज्या वेळेस भुजबळ राजकीय संकटात होता, ज्या वेळेस भुजबळ कुठल्या अडचणीत होतात, मग त्याला ते कुठला तरी एक तात्विक मुलाखत येतात. त्याने त्या मुलाखतीत असं म्हणलं की बाळासाहेबाचे माझे मंडळ आयोगावर मतभेद झाले. भुजबळ आता तरी खरं बोला. स्वर्गीय मनोहर जोशींना विरोधी पक्षनेता केलं याचीच तुमची खरी पोटदुखी होती. शिवसेनेमध्ये कधी जात पाहिली जात नव्हती. मग मंडळ आयोगाचं कारण पुढे करण्याचं काय होतं? तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात, काँग्रेसमधून राष्ट्रवादीत कशासाठी गेलात तुम्ही? आज भुजबळ अगदी म्हणजे ज्याला फ्रस्ट्रेट झालेले आहेत, त्यांच्यामुळे त्यांची सद्सद्विवेक बुद्धी मार खाल्लेली आहे. लोकसभेला त्यांना शब्द देऊन उभा केलं नाही, राज्यसभेला त्यांना जागा मिळाली नाही, त्यांच्या मागं उत्पन्नापेक्षा जास्ती माया गोळा झाली, याच्या केसेस चालू आहेत. त्याच्यामुळे ते फ्रस्ट्रेट झालेले आहेत. खरं म्हणजे भुजबळांनी राजसाहेब का बाहेर पडले काय नाही, हा विषय काढण्याचं काहीच कारण नव्हतं. रक्ताचं नात्याचं काय? रक्ताचं नातं राजसाहेबांनी नेहमीच निभावलेलं आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळेस राजसाहेबांना फोन केला की उद्धवची अशी प्रकृती बरी नाही, तर राजसाहेब त्यावेळेस चिपळूणच्या दौऱ्यावर होते. तो दौरा सोडून ते त्वरित हिंदूच्या हॉस्पिटलला का लीलावतीला माननीय उद्धवजी उपचार घेत होते, तिथं गेले. त्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर स्वतः गाडीत बसून, स्वतः गाडी चालवत त्यांना घरी सोडलं. 2005 साली जो महापूर मुंबईत आला होता, त्यावेळेस बाळासाहेब मोठ्या हक्कानं राजसाहेबाच्या घरी राहायला गेले होते. राजसाहेबांनी नातं निभवलं ना. रक्ताचं नातं होतं, सोडून जायला न पाहिजे होते. भुजबळ आज का सल्ले देतात? त्यावेळेस तर भुजबळाला खूप उकळ्या फुटल्या होत्या, शिवसेना फुटली म्हणून. आज कशाला मगरीचे अश्रू डाळतायत तुम्ही? म्हणून मला वाटतं छगन भुजबळाचं हे सगळं वक्तव्य अत्यंत उदासीतून आलेलं वक्तव्य आहे. त्याच्याकडे फारसं गांभीर्यानं पाहायला पाहिजे असं नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.